गुड मॉर्निंग. आपण चाललो आहे जय विनायक मंदिरला. हा आहे आपला OOTD. अजून दिसतंय का तुम्हाला? येस, कस्तुरीचा OOTD, पप्पा आणि मम्मीचा OOTD. आणि हे इकडे मंदिर आहे. लेट्स गो. काय झालं पकडू का मोबाईल? हे सच असं हेरिटेज स्पॉट वगैरे नाही आहे. जिंदल GSW यांनी बांधलेलं मंदिर, समोर स्कूल, त्यांची जमीन आहे पूर्ण. GSW लिहिलं. हां, सांग ना मग. GSWचा फुल फॉर्म काय? मासे बघा, मासे. फोटो काढून झाले. आम्ही चाललो आता दर्शनला. खूप खूप चटके बसताय कस्तुरीला. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. असल ना. चक्क इथं मंदिरात कुठंच लिहिलेलं नाही की फोटो ना काढू, काय ना करू. आय एम सरप्राईज बट इट्स नाईस. शांत आहे मंदिर, कोणाला काहीच त्रास नाही आहे. ग्रेट. इफ जिंदल इज डुईंग दिस, ग्रेट. बिर्ला मंदिर पण आहे कोकणात. जिंदलने पण आता मंदिर केलं आहे. सो नाईस. पटलं, मला खूप छान वाटलं. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती अंजनी सुता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठोई बळी सौख्यकारी शोकहर्ता धूर्त वैष्णव गायका दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा पाताळ देवता हंता भव्य सिंधू रळीपणा लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशेला पावना परितोषका ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे काळागळी काळ रुद्राग्नी कापता भये. इति श्री मारुती स्तोत्र संपूर्ण. ही आरती चालली मध्ये दादा. आमचं झालं आहे जय विनायक मंदिर. आता जरा लाँग जर्नी आहे, 4-5 तासाची दिवेआगर बीचला.
किंवा दिवेआगरला जिथं स्टे आहे तिथे. आणि 4-5 तास म्हणजे डायरेक्ट संध्याकाळी आम्ही पोचू. असो, चलो. नमस्कार मित्रांनो, आपल्याला रस्त्यात परशुराम मंदिर दिसलं आहे चिपळूणला, तर आपण तिथे चाललो. हे असं परशुरामाचं मंदिर आहे. केतू, राहू, गुरु, बुध, शुक्र, सोम, मंगळ हे सगळ्यांचे हे झाडं लावून ठेवलीत. अगेन सेम थिंग, मंदिरामध्ये व्हिडिओ अलाउड असली तर दाखवतो, नाहीतर मग नेक्स्ट. तर हे असं परशुरामांचं मंदिर, मध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे. इथे त्यांनी ध्यान केलं होतं आणि जी कथा आहे की त्यांनी बाण मारून समुद्राला मागं केलं होतं आणि कोकण निर्माण झाला. तर असे आमचे परशुराम. अरे पण बाण का मारलं होतं या स्टोरी माहिती आहे का? ती पूर्ण पृथ्वी जिंकल्यानंतर ती पृथ्वी दान केली, पण मग त्यांना स्वतःला राहण्यासाठी जागा नव्हती, म्हणून तो बाण मारून समुद्राला मागं केलं की त्यांना राहण्यासाठी जागा निर्माण होईल असं. आणि मग ते सगळं पूर्ण ती किनारपट्टी ती होती कोकण. आय होप दिस हेल्प्स. चलो बाय बाय. हे आहे आमचं दिवेघरचं स्टे. तुम्हाला रूम दाखवतो. अगेन स्वीट सिंपल बेड, वॉशरूम. मी आणि इथून थोडासा व्ह्यू चांगला आहे. पूल असेल. बस आम्ही आता लवकर तयारी करून बीचवर जाण्याचा प्रयत्न करतो. थोडंसं लेट झालो आहे, पण तरी बीच भेटतो का थोडंसं म्हणजे जायला वगैरे भेटतं का बघू. लेट जरी असलो तरी आपण आलो आहे दिवेआगर बीच. पाणी आरेचं पाणी जरा चांगलं होतं याच्यापेक्षा, पण ठीक. फुल कर्पूर निघणार असा कार्यक्रम आहे.